काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर गेलेत। पक्षांतर्गत विरोधकांच्या प्रदेशाध्यक्ष हटाव मोहिमेचा पटोलेंकडून प्रतिवाद केला जातोय। पटोले पक्षश्रेष्ठींकडे आपली बाजू मांडणार असल्याची माहिती मिळतेय। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, नाना पटोलेंच्या विरोधात काँग्रेसमध्येच आपल्याला कशी बंडाळी दिसतेय आणि नाना पटोले आता काय भूमिका घेताना दिसतायत? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर निकालानंतर जे काँग्रेसचा पराभव झाला त्याचा पूर्ण खापर नाना पटोलेवर फोडण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांकडून होताना दिसत आहे। त्या संदर्भात काही वक्तव्य देखील आलेले आहे। आपण बघितलं की नागपूरमध्येचे उमेदवार बंटी शेळके यांनी म्हटलं की नाना पटोले हे आरएसएसचे एजंट आहे। या व्यतिरिक्त इतरही स्तरावरनं नाना पटोले यांचा विरोध सुरू झाला असून नाना पटोले हटाव मोहीम म्हणजे प्रदेशाध्यक्ष हटाव मोहीमचा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये एक नाना पटोले विरोधी गटाने सुरुवात केलेली आहे आणि त्या गोष्टीला काउंटर करण्यासाठी नाना पटोले स्वतः आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीमध्ये मागच्या 48 तासापासून तिथे आहे आणि ते पक्षश्रेष्ठीची भेट घेत आहे। याला दोन कारण, एक तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या पराभवाची कारण काय हे पक्षश्रेष्ठीला सांगत आहे, त्यासोबतच ईव्हीएम संदर्भात देखील ती माहिती देत आहे की ईव्हीएमचे जे आकडेवाढे आले आणि ते आकडे कशा प्रकारे एक संशय व्यक्त करतात आणि या गोष्टीला आपण कशा प्रकारे एक मोहीम म्हणून सुरुवात करायला पाहिजे आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून करायला पाहिजे। आणि या दोन व्यतिरिक्त जो महत्त्वाचा मुद्दा आहे की नाना पटोले यांना जे लक्ष केलं जात आहे त्यासाठी त्यांना कशा प्रकारे जाणीवपूर्वक हटवण्याच्या उद्देशाने लक्ष केलं जातं या संदर्भातही ते बाजू मांडण्यासाठी पक्षश्रेष्ठीला भेटीगाठी घेण्यासाठी म्हणजे या सगळ्या मुद्द्यांच्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने ही भेट होते। अर्थात दिल्लीमध्ये नेमकं काय होतं हे पाहावं लागेल। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।